चला तर रोज रेडी होणं का गरजेचं आहे ते तुम्हाला पुढे सांगतेच, पण त्याआधी सांगते की मी कशी रेडी होते. सर्वात आधी मी छान अशी आंघोळ केली आणि त्यानंतर मी मॉइश्चरायझर अप्लाय केलं आहे माझ्या फेसवर. थोडं जरी लावलं तरी सुद्धा हायड्रेटेड वाटतं आणि मॉइश्चरायझर फेसला लावणं तेवढंच गरजेचं आहे जेवढी आपली स्किन हायड्रेटेड ठेवणं. त्यानंतर नेकला सुद्धा छान असं मॉइश्चराईज केलं आणि त्यानंतर लॅक्मीचं हे सनस्क्रीन मी आज इथे वापरलं आहे. हे थोडं जरी वापरलं ना तरी सुद्धा पूर्ण फेससाठी सफिशियंट होतं आणि त्याचबरोबर नेकला सुद्धा मी हे लावलं आहे. छान असं फेसला लावून घेतलं. त्यानंतर मी बोरोप्लस वापरले आज माझ्या लिप्स केअरसाठी. त्यासाठी तुम्ही हवं ते वॅसलीन किंवा दुसरं कोणतंही तुम्हाला आवडत असेल ते नक्कीच वापरा. त्यानंतर मेबेलिनचं लिप ग्लॉस पण माझ्याकडे आहे, ते सुद्धा मी आज लावलं आहे जस्ट फॉर अ चेंज, छान पण वाटतं. त्यानंतर मी माझं लावलं आहे लूज पावडर, जे की मला नेहमीच आवडत असते. हे लावल्यानंतर ना थोडं ऑइली नाही वाटत फेस आणि त्याचबरोबर फ्रेश पण वाटतं आणि दिसायला सुद्धा छान दिसतं, थोडं ग्लोई पण लुक येतो, म्हणून मी हा नेहमीच वापरत असते. आता तुम्ही बघू शकता एक पावडर लावल्यानंतर चेहऱ्याचा लुक किती चेंज झाला आहे. त्यानंतर छोटे छोटे इयरिंग्स नेहमी चेंज करणं गरजेचं वाटते मला, कारण काहीतरी वेगळा लुक पण आपल्याला गरजेचा असतो. त्यानंतर छोटंसं मंगळसूत्र आणि छोटीशी टिकली हे माझं पूर्ण मेकअप परिपूर्ण करतं. त्यानंतर आता फेसची तर काळजी घेणं झालं, पण त्याचबरोबर आपल्याला आपल्या बॉडीची पण काळजी घेणं तेवढीच गरजेची आहे. म्हणून मी छान असं निव्याचं बॉडी लोशन लावलं आहे. माझ्या दोन्ही हातापायावर व्यवस्थित असं लावून घ्यायचं. त्यानंतर दिवसभर मोकळे केस ठेवणं ना शक्य नाही होत, म्हणून मी इथे हाय पोनी घातली आहे. केस बांधून असले तर छान पण वाटतात आणि त्याचबरोबर आपल्याला कामं करायला सुद्धा सोपं होतं. सो अशी काहीशी मी रोज रेडी होते आणि माझा कॉन्फिडन्स वाढवते. तुम्ही पण नक्कीच वाढवा.